बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे। या साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटना अशी मिळून 4 पॅनल्स मैदानात आहेत। या निवडणुकीचा पहिला निकाल हाती लागला असून ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी आहेत। 102 पैकी 101 मतं वैध होती। यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत। सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात। यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली आहे। या साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांचं आणि शेतकरी संघटनांचं अशी मिळून 4 पॅनल्स मैदानात आहेत। या कारखान्याचे 19,000हून अधिक मतदार आहेत, तर निवडणुकीला 88.48% मतदान झालं होतं। निवडणूक लढवणाऱ्या 90 उमेदवारांमधून 21 संचालकांची निवड मतदार आज करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या मैदानात आहेत। अजित पवारांच्या नेतृत्वाखालील नीळकंठेश्वर पॅनल, शरद पवार आणि युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा बचाव पॅनल, चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनल आणि शेतकरी संघटनांचे कष्टकरी शेतकरी पॅनल अशी 4 पॅनल्स मैदानात आहेत। पहिल्यांदा मतमोजणी झालेल्या ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात होते। तिथे त्यांचा मोठा विजय झाला आहे। ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार सुरुवातीपासून आघाडीवर होते। 102 पैकी 101 मतं वैध होती। यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत। सहकारी संस्था या गटासाठी मतदान करताना यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली आहे।